नमस्कार मित्रांनो, मी विशाल सोनवणे. तर लाडकी बहीण योजनेमध्ये 1,10,000पेक्षा जास्त फॉर्म अपात्र ठरलेले आहेत. आता हे कशामुळे अपात्र ठरलेले आहेत आणि जे नवीन महिला आहेत त्यांनी कसा फॉर्म भरायचा आहे आणि कोणत्या ॲपमध्ये भरायचा आहे ते पूर्णपणे आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि ज्यांना ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा. तर एक गोष्ट लक्षात घ्या, सध्याच्या स्थितीला नारी शक्ती दूत ॲप बंद झालेले आहे, परंतु त्याच्याऐवजी नवीन वेबसाईट पोर्टल सुरू केलेलं आहे. म्हणजे ज्या ज्या महिलांना सध्याच्या स्थितीला नवीन फॉर्म भरायचे आहेत तर त्यांनी नारी शक्ती दूत ॲपवरती फॉर्म न भरता त्यांना आता वेबसाईट पोर्टलवरती फॉर्म भरायचे आहेत. परंतु अजूनही काही महिलांनी फॉर्म नारी शक्ती दूत ॲपवरती भरलेले होते. त्याच्यातील 40 ते 50% फॉर्म फक्त पात्र ठरलेले आहेत आणि 60% फॉर्म हे अपात्र ठरलेले आहेत. तर काय कारणे आहेत आणि कशामुळे अपात्र ठरणार आहेत ते सुद्धा बघून घेऊयात. तर सध्याच्या स्थितीला नारी शक्ती दूत ॲपवरून फॉर्म बंद झालेले आहेत. म्हणजे ज्या महिलांना आता फॉर्म भरायचे आहेत त्यांना आता वेबसाईट पोर्टलवरून फॉर्म भरायचे आहेत. तशाच पद्धतीने नारी शक्ती दूत ॲपवरून ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत तर त्या महिलांचे फॉर्म इन रिव्ह्यू दाखवत आहेत, सोबतच इन पेंडिंग दाखवत आहेत आणि OTP व्हेरिफिकेशन दाखवत आहेत. तर त्या महिलांनी सध्याच्या स्थितीला आपला हा स्टेटस रात्री 11 ते 12च्या दरम्यान नारी शक्ती दूत ॲप फास्ट चलत आहे त्यावेळेसच बघायचं आहे आपला स्टेटस इन रिव्ह्यू आहे का, इन पेंडिंग आहे का, SMS व्हेरिफिकेशन आहे. याच्यामधील तुमचा कोणता जरी स्टेटस असेल तरी पण काय अडचण नाही, कारण अजूनही तुमचा फॉर्म रिजेक्टेड झाला नाही. कारण भरपूर महिलांचे फॉर्म हे रिजेक्टेड झालेले आहेत आणि त्यांना एडिट नावाचा ऑप्शन येत नाही. त्याच्यामुळे तुमचा फॉर्म इन रिव्ह्यू असू द्या, इन पेंडिंग असू द्या किंवा OTP व्हेरिफिकेशन असू द्या, हे एकदम नॉर्मल प्रॉब्लेम आहेत. त्याच्यामुळे काळजी करायची काही गरज नाही. परंतु ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्टेड झालेले आहेत त्या महिलांना सुद्धा सध्याच्या स्थितीला अजूनही काय अपडेट आलेले नाही. जरी काही नवीन अपडेट आली असेल तरी पण मी तुम्हाला चेक करून लगेच लगे व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन. परत बघू शकता, परंतु भरपूर महिलांनी नारी शक्ती दूत ॲपवरून फॉर्म भरलेले आहेत. म्हणजे जे जुने फॉर्म भरलेले आहेत ते सगळे नारी शक्ती दूत ॲपवरून भरलेले आहेत. आणि आता नवीन जे फॉर्म भरलेले आहेत आता ते फॉर्म आपल्याला वेबसाईट पोर्टलवरून भरायचे आहेत. तर पुढे बघू शकता, ज्या महिलांनी नारी शक्ती दूत ॲपमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांचे फॉर्म पात्र ठरू शकतात, परंतु त्यांनी आपला फॉर्म अगदी सविस्तर, अगदी अचूक असा भरला असेल तरच त्या महिलांचे फॉर्म पात्र ठरू शकतात. तर काही महिलांनी फॉर्म मराठीतून सुद्धा भरलेले आहेत, त्या महिला सुद्धा पात्र ठरू शकतात. काही काळजी करायची गरज नाही. भरपूर मोठी अफवा पसरलेली होती की मराठीतून फॉर्म भरला तो अपात्र ठरेल आणि इंग्लिशमध्ये भरला तरच पात्र ठरेल. तर महिलांनो, असं काही नाही. तुम्ही जरी मराठीतून भरलेला असेल किंवा इंग्रजीतून भरलेला असेल, फक्त तुमचा फॉर्म अचूक असावा जेणेकरून त्यांना चेक करताना सुद्धा तुमचा फॉर्म सविस्तर पद्धतीने चेक करता यावा. त्याच्यामुळे त्या महिला सुद्धा पात्र ठरू शकतात. तर पुढेच बघा, 5 कारणे आहेत अपात्र फॉर्म ठरण्याची. म्हणजे ज्या ज्या महिलांचा फॉर्म रिजेक्टेड झालेला आहे खास त्यांच्यासाठी, आणि काही महिलांचे फॉर्म इन पेंडिंग आहेत, इन रिव्ह्यू आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. तर पहिली जी अट आहे त्याच्यामध्ये वयोगट 21 ते 65 वयाच्या दरम्यान असणे. तर काही महिलांनी, भरपूर महिलांनी आधार कार्डवरती जन्मतारीख वेगळी टाकलेली आहे आणि ती जन्मतारीख त्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती नाही. त्याच्यामुळे त्यांचं वय 21पेक्षा कमी दाखवू शकतं किंवा 65पेक्षा जास्त दाखवू शकतं. त्याच्यामुळे याचा काहीच अंदाज न लावल्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्टेड केलेला आहे. आता दुसरं जे पॉईंट आहे त्याच्यामध्ये बघू शकता, कागदपत्र चुकीच्या पद्धतीने अपलोड करणे. म्हणजेच तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायला लावलेलं आहे, तिथं तुम्ही एकच बाजू अपलोड केलेली आहे, दुसरी पण बाजू आपल्याला तिथंच अपलोड करायची होती. ज्या महिलांनी दोन्हीच्या दोन्ही बाजू एका जागा अपलोड केलेल्या असतील तर त्यांचाच फॉर्म पात्र ठरू शकतो. आता तिसरा जो मुद्दा आहे, शाळा सोडल्याचा दाखल्यावरती जन्मतारीख वेगळी आणि आधार कार्डवरती वेगळे असणे. मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचा शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती जी जन्मतारीख आहे तीच जन्मतारीख तुमची आधार कार्डवरती पाहिजे, तरच तुमचा फॉर्म पात्र ठरू शकतो. अन्यथा इन पेंडिंग दाखवल किंवा रिजेक्टेड सुद्धा दाखवू शकतं. आता चौथा मुद्दा आहे, महिला या योजनेमध्ये बसत नसून फॉर्म भरलेला आहे. म्हणजे काही महिला या अटी शर्तींमध्ये बसत नाहीत तरी पण फॉर्म भरलेला आहे. त्याच्यामुळे सुद्धा भरपूर महिलांचे फॉर्म हे अपात्र ठरवलेले आहेत. आता 5वा मुद्दा बघू शकता, एकाच घरातील भरपूर महिलांनी फॉर्म भरलेले आहेत. म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारने कुटुंबाची व्याख्या अशी केलेली आहे,
पती पत्नी आणि त्यांचे 2 अविवाहित मुले, म्हणजेच फक्त पत्नीलाच याचा लाभ घेता येणार आहे, त्यांच्या मुलीला सध्याच्या स्थितीला लाभ घेता येणार नाही. ज्यावेळेस तिचा विवाह होईल त्याच्यानंतर तिचे वेगळं कुटुंब तयार होईल, त्यावेळेस तिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे. आता ही झाली 5 कारणे अपात्र ठरण्याची. परंतु भरपूर महिलांचे फॉर्म इन रिव्ह्यू आहेत, इन पेंडिंग आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा बघून घेऊयात. आता बघू शकता ज्या महिलांचे फॉर्म इन रिव्ह्यू आहेत त्यांनी काय करायचं आहे आणि कशामुळे तुमचा फॉर्म इन रिव्ह्यू आहे ते बघूयात. तर ज्या महिलांचा फॉर्म सध्याच्या स्थितीला नारी शक्ती दूत ॲपमध्ये आपला स्टेटस इन रिव्ह्यू दाखवत आहे, म्हणजे ज्या ज्या महिलांनी फॉर्म नारी शक्ती दूत ॲपमधून भरलेला आहे त्यांना जर इन रिव्ह्यू असा स्टेटस दाखवत असेल तर त्या महिलांचे फॉर्म एकतर पात्र ठरू शकतात किंवा नाहीतर अपात्र सुद्धा ठरू शकतात. कारण तुमचा जो स्टेटस दाखवतोय म्हणजे त्याचा अर्थ इन रिव्ह्यू म्हणजे सध्याच्या स्थितीला तुमचा फॉर्म हा चेक केला जात आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आधार कार्डावरती जन्मतारीख सेम टू सेम तीच जन्मतारीख तुमची जर शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती असेल तर काय अडचण नाही. आधार कार्डाच्या दोन्ही बाजू तुम्ही अपलोड अगदी अचूक पद्धतीने केलेल्या असतील तरी पण तुमचा फॉर्म पात्र ठरणार आहे. परंतु तुम्ही जर काही प्रमाणामध्ये जन्मतारीख चुकवली असेल, बँक पासबुक, आधार कार्ड अशा गोष्टी काही चुकवल्या असतील तर तुमचा फॉर्मसुद्धा अपात्र ठरू शकतो. जर तुमचा फॉर्म सध्याच्या स्थितीला इन रिव्ह्यू दाखवत असेल तर तुम्हाला एकतर पात्र ठरला आहात किंवा अपात्र ठरला आहात याचा मेसेज येऊन जाईल. आता पुढेच बघा, काही महिलांचे फॉर्म इन पेंडिंग दाखवत आहेत. त्याचा अर्थ काय होतो आणि कशामुळे इन पेंडिंग दाखवत आहे ते बघूया. तर ज्या महिलांचा फॉर्म चुकलेला आहे त्या महिलांना इन पेंडिंग दाखवत आहे, म्हणजेच तुमचा फॉर्म चुकीचा भरलेला आहे. त्याच्यावर एकच ऑप्शन आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही चुकीचा फॉर्म भरलेला असेल आणि तुमचा फॉर्म रिजेक्टेड केलेला नाही म्हणजे चांगली गोष्ट आहे. कारण ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्टेड केलेले आहेत त्यांना विचारा, त्यांना एडिट नावाचा ऑप्शन येत नाही, ते अजूनही काहीही करू शकत नाही. त्याच्यामुळे इन पेंडिंग असेल तर काहीच अडचण नाही. जर तुमचं इन पेंडिंग असेल तर तुम्हाला एकच काम करायचं आहे. त्याच्यावर काय करायचं आहे, तुम्हाला तिथं दाखवलं पण जाईल की तुमचं काय चुकलेलं आहे, कोणती कागदपत्रे चुकीचे अपलोड केलेली आहेत, काय चुकलं आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं दाखवल्या जाणार आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, सर्व कागदपत्रांची तपासणी करून परत एकदा तोच फॉर्म आपल्याला अचूक भरून द्यायचा आहे. दुसरा कोणताही फॉर्म भरू नका. आता त्याच्याच पुढे बघू शकता SMS व्हेरिफिकेशन म्हणजेच OTP व्हेरिफिकेशन. तर SMS व्हेरिफिकेशन काय आहे ते सुद्धा बघूयात. तर ज्या महिलांना नारी शक्ती दूत ॲपमध्ये SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत आहे त्या महिलांचा फॉर्म अगदी अचूक पद्धतीने भरलेला असेल तर त्या पात्र ठरू शकतात. परंतु काही जरी प्रॉब्लेम असेल तर त्यासुद्धा अपात्र ठरू शकतात. कारण SMS व्हेरिफिकेशन हा तुमचा स्टेटस नाही आहे. म्हणजेच SMS व्हेरिफिकेशन म्हणजे KYC आहे. KYC आपला फॉर्म पात्र झाल्यानंतर सुद्धा करू शकता किंवा तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरता आहात त्यावेळेस जरी केली तरी पण चालणार आहे. कारण SMS व्हेरिफिकेशन म्हणजे तुमच्या मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि येणारा OTP सबमिट करायचा आहे. त्याच्यामुळे काय अडचण नाही. SMS व्हेरिफिकेशन असू द्या, इन पेंडिंग असू द्या, सोबतच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इन रिव्ह्यू सुद्धा असू द्या. परंतु रिजेक्टेड झालेलं नसेल तर काहीच अडचण नाही. रिजेक्ट झालेला असेल तर त्याच्यावर येणारा जो नवीन ऑप्शन असेल ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. त्याच्यामुळे लगेच आपल्या मराठी माहिती चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तर चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.